श्री स्वामी समर्थ। स्वामी म्हणतात, ऐक बाळा, चांगले वागून पण तुला दुःखच मिळते। स्वामी म्हणाले, बाळा, तुझं मन स्वच्छ आहे तरीही का येतं तुझ्यावर दुःखाचं सावट? बाळाच्या डोळ्यात पाणी होतं, त्याच्या हृदयात मात्र निःशब्द आक्रोश होतं। तो म्हणाला, स्वामी, मी कुणालाही वाईट वागलो नाही, पण तरीही लोक मला कमी लेखतात, टोचतात। मी मदत केली, त्यांनी फसवलं, मी प्रेम दिलं, त्यांनी धक्के दिले, मी मौन पाळलं, पण त्यांनी मला दुर्बळ मानलं, मी क्षमा केली, तरी त्यांनी पुन्हा दुखावलं। स्वामी हसले नाहीत, रागावले नाहीत, फक्त डोळ्यांतून करुणे वाहत होती। ते म्हणाले, बाळा, तू खरा आहेस म्हणूनच तुला ही चाचणी, हे जग नकली आहे, इथे खरं माणूस ओळखला जात नाही। जेव्हा फुलं उमलतात, त्यांच्यावरच पाय पडतात, काट्यांना कोणी त्रास देत नाही। तुझ्या चांगुलपणाला लोक समजत नाहीत, पण देव समजतो, आणि तेच महत्त्वाचं आहे। तू वाईट माणसांपासून दूर राहा, पण चांगुलपणा सोडू नकोस, कारण बाळा, तुझा मार्ग माझ्या दिशेने जातो आणि मी तुला एकटा नाही सोडणार। तुझ्या पाठीशी मी आहे, प्रत्येक वेदनेत, प्रत्येक अश्रूत, प्रत्येक खोट्या आरोपात। तू जिथं रडलास, तिथं मीही होतो, तू जिथं एकटा पडलास, तिथं मी सावली बनून होतो। तू पाहिलं नाहीस, पण मी तुझी परीक्षा घेत होतो, तुझं मन बघत होतो, की तू कोसळतोस का? पण तू तग धरलास, चांगुलपणात टिकून राहिलास, म्हणूनच बाळा, आता वेळ आली आहे तुला माझं वरदान देण्याची। बाळा ऐकत होता, प्रत्येक शब्द हृदयात खोल जात होता, त्याच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू आता समाधानात बदलले। स्वामी पुढे म्हणाले, दुःख हे क्षणिक आहे, पण तुझी निष्ठा अमर आहे। तुला जे फसवतात, त्यांना तू क्षमा करा, कारण ते अजून अंधारात आहेत, तुझ्या प्रकाशानेच कधीतरी त्यांनाही दिशा मिळेल। म्हणून बाळा, जसा आहेस तसाच राहा, निर्मळ। हा काळ कठीण आहे, पण तो निघून जाईल आणि उगवेल एक नवीन सकाळ। तू ज्यांच्यासाठी रडलास, ते तुला कधी समजणार नाहीत, पण मी तुला समजतो, हे विसरू नको। चांगले वागणाऱ्याला दुःख मिळतं, हे खरे आहे, पण त्या दुःखातून निर्माण होतो एक महान आत्मा। तुझ्या वेदना हे तुझं सामर्थ्य बनतील, तुझं मौन हे एक दिव्य संदेश ठरेल। लोक गोंधळ करतील, चुकीचे समजतील, पण तू शांत रहा, कारण तुझं उत्तर मी देईन। बाळा, आभाळ कधीच तक्रार करत नाही, तरीही तो सगळ्यांना पाऊस देतो। बाळा विचारतो, स्वामी, इतकं सहन करावं का? कधी माझं ही काही बरोबर होईल का? स्वामी उत्तर देतात, तू जे सहन करतोस, तेच तुझं बरोबर आहे, कारण सहन करणे ही शक्ती आहे, कमजोरी नाही। जे आज तुला हसतात, उद्या त्यांनाच लाज वाटेल, कारण तुझ्या वेदनांवर उभारलेलं आयुष्य सोनेरी ठरेल। बाळा, जेव्हा तू अंधारातही दीप झाला होतास, तेव्हा मी तुझ्यावर गर्व केला होता, तू कोणालाच दोष दिला नाही, कारण तुझ्या अंतःकरणात स्वच्छता होती। ही स्वच्छता तुला माझ्याजवळ आणते आणि माझं प्रेम तुझ्यावर अधिकाधिक वाढवतं। बाळा, दुःख येणारच, पण तू त्या दुःखांतूनही देव पाहतोस, हीच तुझी खूप मोठी कमाई आहे। आज नाही, उद्या नाही, पण मी तुझ्या प्रत्येक अश्रूचं उत्तर आनंदाने देईन। फक्त थांब, शांत रहा आणि माझ्यावर विश्वास ठेव। स्वामींचं आश्वासन व शक्ती। स्वामी म्हणाले, बाळा, उद्या सूर्य तुला स्पर्श करील, कारण तू रात्र सहन केलीस, तू प्रकाशाला पात्र आहेस। तुझ्या मनात अजून खंत असेल तर ती माझ्या चरणांवर टाक, मी ती उचलून घेईन आणि तुला नवीन ऊर्जेने भरून टाकीन। तुझं चांगुलपण हे जग विसरेल, पण मी कधी विसरणार नाही। तुझी ही वाट काट्यांनी भरलेली आहे, पण प्रत्येक काटा मी दूर करतोय, फक्त तुला समजत नाही। तू पावलोपावली जिंकतोयस, जरी तुला पराभव वाटत असला तरी। बाळा, तुझं दुःख मी पाहिलंय आणि तुझं धैर्य मी ओळखलंय, म्हणूनच आता वेळ आली आहे की मी तुझ्या जीवनात चमत्कार घडवावा। तू तयार रहा, आनंद येणार आहे, शांतता येणार आहे, प्रेम येणार आहे, पण सर्वात महत्त्वाचं मी येणार आहे आणि तुला जवळ घेऊन म्हणणार आहे, माझं बाळ, तू खूप मोठा झालास। बाळाचं परिवर्तन त्या दिवशी बाळा रडला, पण वेदनेने नव्हे, भक्तीने। त्याचं मन हलकं झालं, त्याला जाणवलं, मी एकटा नाही। स्वामींचं अस्तित्व त्याला अनुभवायला मिळालं, त्याच्या दुःखाचं सोने झालं आणि बाळा हसत हसत म्हणाला, स्वामी, आता जेव्हा दुःख येईल, मी हसेन, कारण मला तुम्ही सापडलात। स्वामींचा प्रकाश, बाळाचं उत्थान। स्वामी म्हणतात, बाळा, आता मागे वळून पाहू नको, तू जिथे पोचला आहेस, तिथे अनेक पोहोचू शकत नाहीत, कारण तू पायांनी नाही,
श्रद्धेने चाललास प्रत्येक वेदना सोबत घेऊन तू पुढे सरकलास. लोक तुझी परीक्षा घेत राहतील पण आता त्यांचं काहीच तुला चालणार नाही. कारण आता तुझ्या आत्म्यात माझं बळ भरलं आहे. तू आता केवळ भक्त नाही, एक प्रकाश स्वरूप झाला आहेस. जे तुला ओळखले नाहीत त्यांना दोष देऊ नकोस. ते अंधारात आहेत, तू मात्र प्रकाशात राहा. तुला जो वाईट वागला त्याच्यासाठीही प्रार्थना कर. कारण क्षमा करणं हे देवत्वाचं लक्षण आहे. तुझ्या मनातला राग विसर, कारण स्वच्छ मनच माझं खरे स्थान आहे. तुझ्या प्रत्येक अश्रूचं मी सोनं करीन आणि तुझ्या जीवनाला एक नवीन अर्थ देईन. बाळा म्हणतो स्वामी, आता मला घाबरायचं नाही, कारण मला खात्री आहे तुम्ही माझ्या सोबत आहात. मी जे गमावलं त्याचं शोक नाही, कारण जे मिळालं ते अमोल आहे. तुमचं प्रेम, मी लोकांचं नाकारलेलं प्रेम पाहिलं पण तुमचं स्वीकारणं हीच खरी भेट वाटली. तुमचं अस्तित्व माझ्या श्वासात आहे आणि माझं जीवन आता तुमचं नाम घेऊनच चालेल. बाळाचं आत्मबळ आणि स्वामींचं वचन. स्वामी म्हणतात, बाळा आता तू तयार आहेस जीवनाच्या खऱ्या ध्येयासाठी. माझं नाव घे आणि तुझा प्रत्येक दिवस पुनीत कर, कारण तुझ्या हातून आता हजारो लोकांचे दुःख दूर होणार आहे. तुझ्या शब्दांमध्ये आता मी आहे आणि तुझ्या डोळ्यांतून आता माझं करुणामय दर्शन होईल. तुझी हळूवार नजर कोणाचंही हसू परत आणेल. तुझं मौनही कोणाच्या आयुष्यात शांतता देईल, कारण तू आता माझा दूत आहेस आणि तुझ्या हातात मी शुभकार्य सोपवणार आहे. बाळा डोळे मिटतो, हृदयात स्वामींचं नाव घेतो आणि त्याला जाणवतं मी आता बदललोय. तो विचारतो, स्वामी हे दुःख माझ्या आयुष्यात आलं नसतं तर मी तुम्हाला ओळखलं असतं का? स्वामी मंद हसतात, तेच तर बाळा, हे दुःखच तुझं खऱ्या आनंदाकडे दार होतं. तू दुःख झेललं म्हणूनच तू मला मिळालास. ज्याला त्रास सहन करावा लागतो त्यालाच मी माझं करतो, कारण सहनशीलता हेच खरं भक्तीचं लक्षण आहे. तुझं प्रत्येक आक्रंदन मी ऐकलं, प्रत्येक वेळी तुला जपलं. तू लक्षात नाही घेतलंस इतकंच, पण आता तू जागा झालास. आता तू माझ्याशी जोडला गेलास. कोणतंही संकट तुझ्या समोर येऊ शकत नाही, कारण तू आता माझ्या सावलीखाली आहेस. तुझं आयुष्य नवं होणार आहे आणि त्या प्रत्येक क्षणात तू माझं स्मरण ठेव. माझं नाव हेच तुझं कवच आहे आणि श्रद्धा ही तुझी तलवार. भीती तुला स्पर्श करू शकत नाही, कारण तू माझ्या हृदयात आहेस. बाळाचं रूपांतर आणि अंतिम वचन. आता बाळा वेगळा झाला आहे, त्याचं हसू शांत आहे, डोळे तेजस्वी. तो फसवणाऱ्यांवर राग करत नाही, तो त्यांच्यासाठी प्रार्थना करतो, कारण स्वामी शिकवतात माफ करणं हेच खऱ्या वीराचं कार्य आहे. आणि बाळा खरोखर वीर झाला आहे. त्याचं मन आता लोभ, मोह, मत्सरापासून दूर आहे. फक्त भक्ती आणि समाधान याने भरलेलं आहे. स्वामींच्या चरणांवर त्याने आपली व्यथा अर्पण केली आणि बदल्यात त्याला शांती लाभली. तो आता प्रत्येक दुःखात स्वामींचा चेहरा शोधतो आणि प्रत्येक वेदनेत एक आशीर्वाद पाहतो, कारण त्याला समजले दुःख हे मार्ग आहे स्वामींपर्यंत पोहोचण्याचं. तो जिथे जातो तिथे एक दिव्यता पसरते, कारण तो आता स्वामींचा बाळ झाला आहे. स्वामी म्हणतात, बाळा आता तुला थांबायचं नाही, तुझी वाट अजून मोठी आहे. तुझ्या वेदनांनी तुला आकार दिला आणि आता तुझं अस्तित्व इतरांचं जीवन बदलवेल. तू आता फक्त भक्त नाही, तू आता संदेशवाहक आहेस माझ्या कृपेचा, माझ्या करुणेचा, माझ्या प्रेमाचा. ज्या रस्त्याने तू रडलास तिथं आता दुसऱ्यांसाठी तू दीप लावशील आणि त्यांच्या अश्रूंना तू हसवशील. बाळा म्हणतो, स्वामी माझं जीवन आता तुमचं आहे. तुम्ही जिथं नेईल मी तिथं चालेन. माझं दुःख आता माझं वैभव आहे, कारण त्यानेच मला तुमच्याशी जोडलं. स्वामी आशीर्वाद देतात, सर्व जग तुझ्या पावलांखाली असो, पण तुझं मन माझ्या चरणांशी जोडलेलं असो. तुझं अस्तित्व हेच माझं कार्य बनो आणि तुझ्या श्वासांमध्ये फक्त माझं नाव घुमो. आता तो बाळा जगतो, पण स्वतःसाठी नाही. प्रत्येक क्षण तो स्वामींसाठी अर्पण करतो. त्याच्या डोळ्यांतून आता श्रद्धा ओसंडते आणि त्याच्या हसण्यातून एक गूढ शांती दिसते, कारण तो समजून गेला आहे चांगले वागून दुःख मिळणं हीच खरी ईश्वराजवळ जाण्याची वाट आहे. आणि स्वामी म्हणतात, हे दुःख नाही बाळा, ही माझी कृपा आहे. म्हणून जेव्हा तुला वाटतं का हे सगळं माझ्यावर येतंय, तेव्हा डोळे मिट आणि म्हण, स्वामी मी समजलो. कारण तू एकटा नाहीस. स्वामी तुझ्या प्रत्येक अश्रूत सामील आहेत, त्यांच्या प्रत्येक वचनात तुझ्या वेदनेचं उत्तर आहे आणि त्यांच्या प्रत्येक स्पर्शात तुझ्या मनाचं समाधान आहे. म्हणून पुढे चाल, थांबू नको, कारण स्वामी तुझ्या प्रत्येक पावलावर फुलं अंथरत आहेत आणि ते सतत म्हणत आहेत,
ऐक बाळा, चांगले वागूनही जर दुःख मिळालं तर समज तू माझा निवडलेला आहेस. व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा.